हरे कृष्ण. आजच्या या संतवाणी कार्यक्रमात आपल्या सर्व भक्तांचं मी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला आपले ज्येष्ठ भक्त डॉक्टर ब्रिजेश जोशी हे चांगल्या एक आपल्या दृष्टीने जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याबद्दल प्रवचन देत आहेत. त्यांनी आपल्याला जप कसा करावा याबद्दल सांगितलं. नंतर आपले अपराध कोणते होतात, वैष्णवांचे अपराध कोणते होतात आणि ते कसे दूर करावे याविषयी सांगितलं. आज ते आपल्याला चेतना म्हणजे काय या विषयावर माहिती देणार आहेत. स्वागत आहे आपलं प्रभूजी. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण. सर्व भक्तांच्या चरणी माझे दंडवत प्रणाम. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तपत कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. कथंचन स्मृते यस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते विपरीतं स्यात् श्री चैतन्यं नमाम्यहम्. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भाविक भक्तांच्या चरणी माझे दंडवत प्रणाम. तर आपण काही सत्रांपासून इकडे चर्चा करत आहोत की नवविधा भक्ती काय आहे. त्याच्यानंतर आपण काही गोष्टींविषयी चर्चा केली, ती म्हणजे आपण जप का केले पाहिजेत. त्याच्यानंतर आपण ही देखील चर्चा केली की जप कसे केले पाहिजेत. त्याच्यानंतर आपण अशी चर्चा देखील केली की आपल्याला जपाचे किंवा जप करताना काही अपराध आपल्याकडून होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली आहे. पण आपण स्वतः कोण आहोत, म्हणजे आपण जर हा प्रश्न विचारला की आपण हे शरीर आहोत का, तर नक्की आपल्याला प्रश्न हा पडलाय की आपल्यामध्ये जी असणारी जी चेतना आहे ती चेतना म्हणजे नेमकी काय. तर ह्या चेतनेविषयी आज आपण इकडे चर्चा करणार आहोत आणि याच्या पुढचे काही भाग आपण आपली चेतना आज त्याच्यावर चर्चा करणार आहोत की चेतना म्हणजे काय. उद्याच्या भागामध्ये आपण अजून काही त्याच्या पुढचे काही भाग आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर प्रभूजी, आपण कृपया 10.22 हा श्लोक कृपया शेअर करावा ही आपल्याला विनंती आहे. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत असं म्हणतात की वेदानाम सामवेदोस्मी देवानास्मी वासवः इंद्रियाणां मनश्चास्मी भूतानास्मी चेतनाः. जर आपण या गोष्टीचा म्हणजे हा जो श्लोक इकडे दिलेला आहे तो जर श्लोक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर भगवंत असं म्हणतायत की वेदानाम म्हणजे सर्व वेदांमध्ये सामवेद अस्मी म्हणजे मी आहे. त्याच्या पुढे भगवान म्हणतात देवानाम म्हणजे सर्व देवांमध्ये अस्मी म्हणजे मी आहे. त्याच पद्धतीने वासव स्वर्गाचा राजा इंद्रियाणाम सर्व इंद्रियांमध्ये मनः मन च सुद्धा अस्मी मी आहे. भूतानाम सर्व जीवांमध्ये अस्मी म्हणजे मी आहे. चेतना म्हणजे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे
की पदार्थ आणि चेतन तत्व यातील भेद हाच आहे की पदार्थाला जीवाप्रमाणे चेतना नसते, म्हणूनच ही चेतना श्रेष्ठ आणि शाश्वत आहे आणि जड तत्वांचे संयोगीकरण करून चेतना उत्पन्न करता येत नाही. तर हा जर श्लोक आपण जर चर्चा करायचा बघितला तर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की वेदांमध्ये सामवेद मी आहे असं कोण म्हणतायत तर भगवंत म्हणतायत. त्याच्यानंतर देवांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणी मात्रांमधील चेतना देखील मीच आहे. प्रभूजी कृपया पुढचा श्लोक शेअर करा. 11 पॉइंट. त्याच पद्धतीने ऍक्च्युली आपल्याला 7व्या नंबरचा श्लोक रिफर करायचा आहे, पण त्याच्या बरोबर आपण 6व्या नंबरचा श्लोक देखील आपण इकडे बघूया. भूतानाम अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दश दशैकम च पंच चेंद्रियो गोचरः इच्छा द्वेषम सुखम दुःखम संगाच्च चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकार मुदाधृतम. तर याचा अर्थ असा आहे की पंचमहाभूत, मिथ्य अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख दुःख, समूह चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र म्हटलं आहे. तर या श्लोकामध्ये देखील आपल्याला चेतना या विषयीचा संदर्भ आलेला आहे. तर आपण ह्या विषयावर आज चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर चेतना म्हणजे काय. तर चेतना म्हणजे प्रभूजी आता स्क्रीन शेअर स्टॉप करा प्लीज. चेतना म्हणजे नेमकं काय तर चेतना म्हणजे मीच आहे असं भगवंत सांगतायत. चेतना म्हणजे कोण तर मीच. मीच म्हणजे कोण तर भगवंत असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात आणि ते म्हणतात ती माझीच एक शक्ती आहे. तर आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं मी म्हणजे कोण हा जर प्रश्न आपण स्वतःला बोललो तर आपण असं म्हणतो का की हा माझा हात आहे, हा माझा डोळा आहे, हे माझं नाक आहे. पण नेमकं आपण असं म्हणतो का की मी डोळा, मी कान, मी नाक, मी हात अशा पद्धतीने आपण कधीच बोलत नाही. तर आपल्या सगळ्यांना हे याची कल्पना आहे की मी म्हणजे कोण तर आपल्यामध्ये असणार आत्मा. आत्मा हा म्हणजे मी आहे असं आपण म्हणत असतो. पण मग या आत्म्याचं लक्षण म्हणजे काय तर आत्म्याचं लक्षण म्हणजेच चेतना असं आहे. चेतना म्हणजे काय तर आत्म्याचं लक्षण म्हणजे आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे हे आपण कसं जाणवू शकतो तर आपल्यामध्ये असणारी जी चेतना आहे त्या चेतनेमुळे आपण हे समजून घेऊ शकतो की आपल्यामध्ये ही चेतना आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आपलं जे शरीर आहे ते कशामुळे बनलेलं आहे तर ते बनलेलं आहे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ही पंचमहाभूत कोणती आहे तर आपल्याला माहिती आहे की पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 महाभूत येतात. त्याचबरोबर आपल्यामुळे मध्ये अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त असे 3 गुण आहेत. त्यानंतर आपल्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ही 5 ज्ञानेंद्रिय कोणती आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपले डोळे, त्याच्यानंतर कान, त्याच्यानंतर नाक, नंतर आपली जीभ आणि आपली त्वचा ही एकूण 5 अशी ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच पद्धतीने आपल्यामध्ये 5 कर्मेंद्रिय देखील आहेत. तर ही 5 कर्मेंद्रिय कुठली आहेत तर 5 कर्मेंद्रियांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपली वाणी, त्यानंतर पाय, हात, नंतर उपस्थ आणि गुदा अशा 5 पद्धतीची आपली कर्मेंद्रिय आहेत. आणि आपल्या सर्व इंद्रियांचा स्वामी तो कोण आहे तर आपल्या इंद्रियांचा स्वामी आहे आपला मन. आपलं मन हे आपल्या इंद्रियांचं स्वामी आहे. तर अशा पद्धतीने जर आपण एकत्र केलं तर जवळजवळ
24 तत्व जी आहेत त्या 24 तत्वांना मिळून आपलं हे आपलं क्षेत्र बनत असतं. आणि ही जी क्षेत्र आहे याचं जर आपण विघटन केलं म्हणजे त्याचे वेगवेगळे भाग केले तर आपण त्या क्षेत्रांचं स्वरूप जाणून घेऊ शकतो. तर हे झालं आपल्या शरीराविषयी जी जी आपण चर्चा केली. तर आपल्यामध्ये जे जिवंतपणाचं जे लक्षण आहे ते जिवंतपणाचं लक्षण हे कशामुळे येत असतं तर सगळ्यात महत्वाचं जे म्हणजे आहे ते चेतनेमुळे येत असतं. तर चेतना म्हणजे नेमकं काय याच्याविषयी जर आपल्याला चर्चा करायची झाली तर चेतना म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते त्यावेळेला तेव्हा तिचा एक प्रकारे अंत्यविधी करण्यात येतो आणि त्याला जाळलं जातं हिंदू धर्माच्या नुसार. तर त्यावेळेला त्या व्यक्तीची काही प्रतिक्रिया असते का तर नाही. आपण म्हणतो एखादी व्यक्ती मृत पावली म्हणजे नेमकं काय झालं. मृत पावली म्हणजे त्याच्या शरीरातून आत्मा निघून गेलेला आहे आणि आत्मा जर निघून गेला आहे तर त्याच्या शरीरातून जी काही चेतना आहे म्हणजे जे आत्म्याचं प्रतिबिंब किंवा आत्म्याची अनुभूती करणारं जे तत्व आहे ते देखील निघून गेलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं जिवंतपणाचं लक्षण म्हणजे काय तर आपण असं म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीला समजा चुकून चटका लागला तर त्याची संवेदना ही सगळ्या म्हणजे आत्म्यापर्यंत पोहोचते आणि आत्मा जो आहे तो आपल्याला तो ही जी गोष्ट आहे ती उपभोगत असतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आत्मा जो आहे हा कुठे राहत आहे किंवा कुठे असतो त्याचं स्थान नेमकं कुठे आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे. तर आत्मा जो आहे तो हा फार सूक्ष्म आहे. आपण जो म्हणतो ना अणु रेणू यासारख्या अवस्थेमध्ये तो आहे. आणि आपण जर उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या केसाचा देखील कितीतरी लहान भाग जर आपण बघितला तर तो आत्म्याचं स्वरूप असतो आणि तो आपल्या हृदयामध्ये निवास करत असतो. ज्या पद्धतीने जर आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण एखाद्या खोलीमध्ये एक छोटासा दिव्याचा बल्ब लावलेला असतो आणि तो जो बल्ब असतो तो त्या पूर्ण खोलीला प्रकाशमय करत असतो. जेव्हा त्याच्यामध्ये ऊर्जा येत असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी येत असते तेव्हा तो काय करत असतो त्या पूर्ण खोलीला प्रकाशाने व्यापून टाकत असतो. त्याच पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की आपल्या हृदयामध्ये देखील आत्मा हा निवास करत आहे आणि त्याचं जे लक्षण जे आहे ते लक्षण म्हणजे काय तर ते लक्षण म्हणजे चेतना आहे. ते आपल्या पूर्ण शरीरभर त्याचा त्याची उपस्थिती आहे. त्याचमुळे जर आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारचं एखादं शस्त्र किंवा आपण भाजी कापत असतो ती भाजी कापत असताना जर सुरीचं पातं जर आपल्या बोटाला लागलं तर आपल्याला लगेच संवेदना होतात आणि त्याचं जे काही दुःख असतं ते दुःख कोण भोगत असतं तर आत्मा हा भोगत असतो. त्याच पद्धतीने जर आपल्याला अजून विचार करायचा झाला तर शरीर म्हणजे काय तर शरीर म्हणजे हे पंचमहाभूतांनी बनलेलं एक आपण म्हणतो ना एक स्ट्रक्चर आहे. तर जेव्हा त्याच्यामध्ये आत्मा येतो त्यावेळेला त्याला संवेदना या प्राप्त होत असतात. तर सर्वात प्रथम हा जर विचार करायचा झाला तर आत्मा हा कधी येतो जेव्हा एखाद्या मातेच्या गर्भामध्ये जेव्हा त्याची स्थापना होत असते जेव्हा त्या म्हणजे जेव्हा आपण असं म्हणू शकतो की त्याचं जे रोपण होत असतं एखादा गर्भ हा निर्माण होत असतो त्यावेळेला म्हणजे जेव्हा सगळ्यात पहिली पायरी असते त्यावेळेला तिकडे आत्मा हा येत असतो आणि त्या आत्म्याला त्या आत्म्याचा विकास देखील होत असतो. जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा ते जे बाळ असेल तेव्हा त्याला जी काही आपण म्हणतो वेदना होत असतात त्या वेदनेमुळे ते जे बाळ असतं ते रडायला सुरुवात होतं. म्हणजेच काय तर तो जो आत्मा त्याच्या हृदयामध्ये आहे आणि त्याचा जो प्रकाश म्हणजेच जी चेतना त्याच्या शरीरामध्ये पसरलेली आहे त्या पसरलेल्या चेतनामुळे तो दुःख भोगतो किंवा वेदना या भोगत असतो. तर आपण जर विचार करायचा झाला
एक इलेक्ट्रिसिटीची वायर असते, म्हणजे आपण म्हणतो ना ज्याच्यामधून विद्युत प्रवाह वाहून नेला जातो. हा जो विद्युत प्रवाह जर वाहून न्यायची जी प्रक्रिया असते, जेव्हा ते एखाद्या सोर्स म्हणजे त्याला म्हणतो स्त्रोताला जोडलेलं असतं आणि त्याच्यातून विद्युत प्रवाह जातो, तेव्हा जर आपण त्याला हात लावायचा प्रयत्न केला तर काय होईल, आपल्याला निश्चितच त्याचा शॉक लागेल. आपण म्हणतो ते शॉक लागला. शॉक लागला कारण काय आहे का त्या वायर मधून, त्या वाहिनीमधून विद्युत प्रवाह वाहत आहे आणि तो जो वाहत असलेला विद्युत प्रवाह आहे तो आपल्याला झटका देतो, कारण त्याच्यामध्ये चेतना आलेली आहे. त्याच पद्धतीने जर आपण असा विचार केला की एखादं जी आपलं शरीर आहे त्या शरीरामध्ये जर आत्मा नसेल तर ऑटोमॅटिकली किंवा आपोआपच त्याच्यामध्ये चेतना देखील नसेल. आणि याचवरून आपल्याला चेतना म्हणजे काय याचा एक उलगडा आपल्याला होत असतो. तर आपल्याला समजा असा विचार आला, आपल्या मनात समजा असा विचार आला तर की चेतना म्हणजे काय आणि त्याचे काही प्रकार आहेत का, तर नक्कीच आपण असं म्हणू शकतो की चेतना म्हणजे आता आपण जी डिस्कस केली किंवा आपण जी चर्चा केली तर चर्चा म्हणजे काय, तर चर्चा म्हणजे हे आत्म्याचं अस्तित्व आहे. आणि पुनश्च एकदा की ही चेतना म्हणजे भगवंताचं एक स्वरूप आहे. तर अ, अजून जर ह्याचे प्रकार जर आपल्याला चर्चा करायची असतील तर सर्वात प्रथम म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली प्रकार म्हणजे जी चेतना झाकलेली असते, एक प्रकारची चेतना जी संकुचित झालेली असते, एखादी चेतना जी नवोदित झालेली असते, एखादी चेतना जी बहरलेली असते आणि पूर्णपणे फुललेली असते. ही जी मी प्रकार सांगितले ते आपण एक 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 करून थोड्याच उदाहरण घेऊन चर्चा करूया. उदाहरणात द्यायचं झालं तर झाडं आणि वनस्पती. आपण असं म्हणतो की जवळजवळ ती निष्क्रिय आहेत. पण ती निष्क्रिय आहेत म्हणजे काय, ती अचल आहेत, ती हलू शकत नाही, पण त्यांच्यामध्ये निश्चितपणे प्राण असतो, त्यांच्यामध्ये आत्मा देखील असतो. आणि अशा पद्धतीची जी चेतना आहे त्या चेतनेला आपण म्हणू शकतो की ही झाकलेली चेतना आहे. त्या झाकलेल्या चेतनेच्या श्रेणीमध्ये ते मोडलं जातं. या चेतनेला कोणतेही चिन्ह दिसत नाही, परंतु जेव्हा आपण त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करत असतो तेव्हा आपण असं बघतो की ही चेतना म्हणजे मर्यादित आहे. दुसरी आपल्याला चेतना चर्चा करायची असेल तर ती चेतना म्हणजे संकुचित चेतना. तर ही संकुचित चेतना कोणामध्ये असते, तर ती चेतना असते ती कृमी, कीटक आणि इतर प्राणी यांसारख्या इतर सजीव घटकांमध्ये असते. उदाहरणार्थ आपण आधीच चर्चा केली आहे की झाडांसारखं झाडांप्रमाणे त्याच्यामध्ये ते अचल असतात. झाडं ही अचल असतात, ती चालू शकत नाहीत, ती एका जागेवर स्थिर असतात. पण कृमी, कीटक आणि इतर प्राणी ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात. परंतु ही जी संकुचित चेतना आहे ती देखील पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे आपण आतापर्यंत जे दोन चर्चा केलेले भाग आहेत किंवा प्रकार आहेत, एक आहे झाकलेली चेतना आणि दुसरा जी चेतना आपण इकडे चर्चा केली ती म्हणजे संकुचित चेतना. तर मानवामध्ये जी चेतना असते ती कुठल्या प्रकारे असते त्याच्याबद्दल आपण जरा चर्चा करूया. तर मानवामध्ये जी चेतना असते ती आपण असं म्हणू शकतो की नवोदित प्रकारची चेतना असते. एखादी कळी जी आकुंचन पावलेली दिसते, परंतु त्या कळीमध्ये फुलामध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते. म्हणजे कळी उमलते आणि त्याचं फूल होते. त्याच पद्धतीने मानवी चेतनेमध्ये मानवामध्ये देखील अशा प्रकारची क्षमता असते की जी नवोदित चेतना असते, ती चेतना ही कळीपासून त्याचं फुलामध्ये रूपांतर होऊ शकते. त्याच पद्धतीने जे प्राण्यामध्ये संकुचित झालेलं असतं, परंतु आपल्या मानवामध्ये परमसत्य किंवा देवत्वाचे परमपुरुषत्व जाणण्याचा त्यांच्यामध्ये एक प्रकारची क्षमता आपल्याला दिसून येते. तर इतर प्रजातींमध्ये विशेष अशा पद्धतीची ही क्षमता नसते.
म्हणूनच आपले जे काही धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मानवी जीवनाला विशेष आणि पवित्र असं मानलं जातं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादा मनुष्य परमसत्याबद्दल प्रामाणिकपणे विचार करू लागतो, तेव्हा त्याची जी संकुचित किंवा आकुंचित असलेली जी काही चेतना आहे, त्या चेतनेचा आध्यात्मिक चेतनेपर्यंत विस्तार किंवा विकास होऊ लागतो. आणि ही जी चैतन्य आहे, हेच जे चैतन्य आहे त्याला असं आपण म्हणतो की फुलणारी अवस्था आहे, त्या चैतन्याची फुलणारी अवस्था आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीने विचार करतो तेव्हा आपण हळूहळू या चेतनेचा विकास करून आपण उच्च स्तराला जाऊ शकतो. तर आपण आजच्या सत्रामध्ये चेतना म्हणजे काय याबद्दल चर्चा केली आणि चेतनेचे प्रकार कोणते कोणते आहेत याबद्दल आपण चर्चा केली. तर उद्याच्या सत्रामध्ये आपण या विषयावर चर्चा करणार आहोत की चेतना ही प्रत्येकामध्ये आहे, पण ही जी चेतना आहे ती कलुषित कशामुळे होऊ शकते आणि त्याच्यावरचे उपाय काय आहेत, आपण ते त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या येणाऱ्या सत्रामध्ये चर्चा करूया. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील 3 श्लोकावर निरूपण केलेलं आहे आणि हा विषय खरं म्हणजे खूप गहन आहे, परंतु आपण अगदी चांगल्या पद्धतीने आणि उदाहरणासह ते स्पष्ट केलंय. आत्मा म्हणजे काय आणि चेतना म्हणजे काय. चेतना नसेल तर निर्जीवपणा येतो आणि त्या जसं वस्तू आणि व्यक्ती याच्यात जो फरक आहे तो आपण सांगितला. आणि पंचमहाभूतामुळे आपलं शरीर बनलेलं आहे, त्याचे जे 24 तत्व आहेत ते सांगितले. त्या सर्वांचा मालक मन आहे. आणि चेतना गेली म्हणजे आत्मा गेला आणि आपण मृत होतो. आणि चेतना आली की तो सजीव होतो. त्या चेतनेचे आपण प्रकारही सांगितले. झाडांचं उदाहरण दिलं, नंतर कीटकांचं उदाहरण दिलं. आणि माणसामध्ये जी चेतना आहे ती सगळ्यात विकसित चेतना आहे. आपण भगवंताचं स्वरूप आपण जाणू शकतो अशी चेतना आहे, हे त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्यामुळेच आपण भक्तीमध्ये आलेलो आहोत. आणि उद्याच्या सत्रात आपण पुढचा भाग सांगणार आहात, ती आम्हाला उत्सुकता आहे. खूप खूप धन्यवाद. आपण छान सांगितलं.